पुण्यवंत लोक तुमच्या आईचरणी विनम्र अभिवादन करून प्रवचन सेवा सादर करीत आहेत. आज आपण 6 अध्याय वाचले. या 6 अध्यायामध्ये अहंकारे गरिब कामांनी लोलांगते काम्य कर्मी ज्याचे चित्त बद्ध होईल बद्धमुक्ताचे लक्षण आपण आज बघितले. बद्ध कुणाला म्हणावं आणि मुक्त कोणाला म्हणावं. आता बद्ध म्हणजे बांधलेला. मग प्राणी जे असतात गाय म्हैस बैल त्याला कोण बांधतो? आपण बांधतो. मनुष्य प्राणी बांधतो त्याला, पण आपल्याला कोण बांधतो? आपण बांधलो का नाही? सकाळी सकाळी काय करतो मालक गुराखी कोणी का असं ना, पण प्राण्याला सोडतो आणि शेतामध्ये चारायला नेतो. चारून परत आणतो आणि दावणीला बघतो. आपण पण घरी येऊन गीता आलो. आता गीता आलो आपल्याला परत कोण नेतात? आपणच आपल्याला परत नेतो. आपलं मन आपल्याला परत नेतो. आपण दावणीला जाऊन बसतो. आपली दावण पटकन पकडतो. थोडा उशीर का झाला तर गेट लावा म्हणतात. जमत नाही, कारण बंधन आहे. मनुष्यानं आपल्याच मनानं आपल्याला स्वतःला बांधून घेतलेले. मग प्राण्याला आपण मनुष्य प्राण्यानं बांधलं काही म्हैस येणार तर मनुष्य प्राणी सोडतो, पण आपल्याला आपण बांधून घेतलं तर आपल्याला कोण सोडेल? आपली आपण सोडवण करावी लागेल. आपली आपण करा सोडवण. म्हणून ही इथं येणं म्हणजे सोडवण करणं. अहंकारे गर्वित कामांनी लोलांगत काम्य कर्मी ज्याचे चित्त बद्ध होईल. मग बांधलेला कोण आहे असं सांगितलं. ज्याच्याकडे अहंकार आहे तो बांधलेला असं बोलून सांगतात. म्हणून मौली या ग्रंथामध्ये सांगतात अहंकारे गर्वित कामांनी लोलांगत. ज्याच्याकडे अहंकार आहे तो बांधला. मग अहंकार म्हणायचं कशाला? अहंकार म्हणजे काय? अहंकार म्हणजे मी. हा मी अहंकार आहे ना, हाच बांधतो बघा. दुसरं काही कोणीच बांधतो. कलह तंटे जेवढं होतं तेवढं या मी म्हणत. मी काहीच केलं नाही त्याच आधी चुकलं. ओ मी भांडणाची सुरुवातच केली नाही, त्यानंच केली. मीच काम केलं. हा तो मी आहे ना, हा मी बांधला. मी मुळे आपण बांधलं जातो. हा एकटा अहंकार पाहिला तर आपल्याला शिवापर्यंत जायला कोणताच अडथळा. म्हणून दुसऱ्या ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा त्या मीला बरोबर घेऊन जावं. इथं येताना परमार्थ क्षेत्रात येताना मात्र त्याला चप्पल सोडायला पाहिजे. हो, इथं घेऊन यायचंच नाही मीला. त्या मीला चप्पल जिथं सोडत तिथं सोडायचं. पण तितकं सोपं होते. हा मी सोडणं सोपं नाहीये. हा दृढ बसलेला आहे मी, आणि जिथं मी आहे तिथं माझं. आणि हाच अहंकार. एकट्याचा जर त्याग केला तर आपण मुक्त होतो, ईश्वरापर्यंत पोहोचतो. पण ह्याचा त्याग करणं इतकं सोपं नाही. म्हणणं जेवढं सोपं आहे तुमचा माझा, मी तुमच्यातली चढली आहे. हनुमंत होता पण ती सुद्धा एक वानरच होता. ती काही फक्त थोडी उंची जास्त होती, दुसरं काहीच नाही. म्हणून मी त्यागणं तुम्हालाही सोपं नाही आणि मलाही सोपं. पण हा मी त्यागायला पाहिजे. भजनामध्ये सुद्धा मी आहे. मंडळी बसलेली असते, जेव्हा येतो ना तिच्याच तळी बसतो. त्याला म्हणावं लागतं मग तुम्हीच म्हणायचे. त्याला वाटतं माझ्याशिवाय मागतच नाही. हा जो मी आहे हा मी इथं घेऊन यायचा नाही. कोणी आपल्याला काय वाटतं त्याचा आवाज सुंदर आहे तर कुणाला काही ईश्वरानं दिलेलं आहे. प्रत्येकाला काही ना काही दिलेलं आहे. कुणाला आवाज दिला, कुणाला रूप दिलं, कुणाला रंग दिला, कुणाला दुसरी कोणती तरी कला दिलेली आहे. निरर्थक ह्या जगामध्ये ईश्वरानं काहीच निर्मिती केलेली नाही. म्हणून त्या ईश्वराच्या निर्मितीला कोणीच हसायचं नाही. कसं असतं, एखादा काळ माणूस असलं, विद्रूप माणूस असलं तर आपण हसतो. का हसतो? त्या माणसाला राग येऊ नाही येऊ. कसं आहे जीवनामध्ये एक चित्रकार असतो. त्या चित्राला जर आपण हसतो तर कुणाला राग येतो? कुणाला येतो राग? चित्रकाराला राग येतो, चित्राला येत नाही. तो चित्र आहे, चित्रकार त्यानं बनवलेलं. म्हणून कुणीच नीच आहे नाही ह्या जगामध्ये. तो एकटा अहंकार त्या ठिकाणी एकलाच अहंकार करायचा. मी पण घटना जरी आलं तरी माझ्या मुळच भजन चांगलं झालं.
अहो मी प्रवचन केलं म्हणूनच प्रवचन झालं, प्रवचनच होत नव्हतं आम्ही म्हण इथं सुद्धा मीच आहे ना, माझा आवाज सुंदर आहे म्हणूनच भजन चांगलं झालं. मग मी मृदुंग वाजला म्हणून तर रंग आला, नाहीतर काय होत होतं, सपक होत होतं भजन. हा जो मी आहे, हा मीचा त्याग करा म्हणून सांगितलं. आणि हा मीचा त्याग केला की आपण मुक्त झालो म्हणाल. 100 माणसं आपल्या अंगावर आली, आपल्या कोण चूक झाली काहीतरी, मी 100 माणसं आपल्या दारामध्ये येऊन उभारली आपल्याला मारण्यासाठी. तो माणूस पुढे गेला आणि फक्त हात जोडले, माफ करा माझं चुकलेलं, तर त्याने 100 माणसाला जोडू शकतो. ते माणसं काहीच करत नाही. का आलास म्हणजे तिथं मी जर आला तर मी आला की संपलं. म्हणून माऊली आपल्याला सांगतात, एक अहंकार त्यागी 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 होता मुळी होई वृक्ष उन्माळीता शाखा पल्लव. जर या मीलाच घाव घातला तर मोठा वृक्ष मुळावर जर कुराड घातली तर वृक्ष राहील का? वृक्ष राहत. मंदिरामध्ये सुद्धा हा मी आहे. मंदिरामध्ये दर्शनाला जा तुम्ही, एखादा मोठा माणूस आमदार तो दर्शनाला गेला आणि दर्शनाला दारात सोडणारा माणूस उभारलेला असतो. तो म्हणतो साहेब थोडं थांबा ना, पुढचे लोक जाऊ द्या आधी, तुमचा नंबर महाग आहे. तो म्हणतो तुला माहिती आहे का मी कोण आहे, मला अडवायला तुला माहित आहे मी कोण आहे. हा जो मी आहे, हा मी आला की बंधन आहे. म्हणून मीला त्याग असं सांगितलेलं आहे, इथल्या अहंकाराला त्याग असं सांगितलेलं आहे. मी केलं हे सोडलं की आपण मुक्त होतो. एका मनुष्याला त्यानं मित्राला मारलं म्हणून पोलिसांनी त्याला फाशीची शिक्षा दिली, आणि ज्याला फाशी दिली त्याला काय झालं, मारलंच की. ज्याला फाशी दिली त्या गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्याने, पोलीस अधिकाऱ्याने ज्याला फाशी दिली त्याने फाशी दिली ना, त्याने खूनच केला ना. म्हणजे ना मित्राचा खून केला म्हणून ह्याला फाशी देण्यात आली, आणि त्याने फाशी दिली म्हणून त्याला काय झालं, पगार मिळाला. फक्त मी त्यागला नाही, काहीच केलं नाही, मी सोडला तर त्यांना पगार मिळाला. तसंच त्या परमार्थिक क्षेत्रामध्ये मीचा त्याग करा, माझाचा त्याग करा म्हणून सांगितलेलं आहे. मी केलं हे म्हणू नका. सामान्य क्षेत्रामध्ये म्हणा तुम्ही, मी शिवाय जीवन जगणं शक्य होत नाही. मी नाही म्हणलं तर कसं जीवन जगावं, मी तू असं म्हणावंच लागतं. एका प्रवचनामध्ये सांगितलं, प्रवचनकारानं त्यासाठी आपलं सामान्य प्रवचन सांगितलं, त्यानं सांगितलं मी तो पणा हानू रे सुखाक्षी. माझं तुझं म्हणायचं नाही, तू काय मी काय सगळेच, सगळ्यामध्ये चैतन्य एकच भरलेलं आहे. शिव परमात्मा, जीव रूपानं जो परमात्मा आहे तो सगळ्यामध्ये एकच आहे. विस्तवाच्या ठिंग्या बाजूला काढलेल्या असतात त्याप्रमाणे शिव परमात्मा विभक्त आपल्यामध्ये विभक्त झालेला आहे सगळीकडं. म्हणून तो तुझ्यामध्ये आहे तोच माझ्यामध्ये आहे. मी तो पणा हा न उरे सुखाक्षी गिरी असं सांगितलं. मग प्रवचनकारानं सांगितलं माझं तुझं म्हणायचं नाही, सगळं सारखंच समजायचं. ऐकणार खूप हुशार असतात, सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे हुशार असतात. त्यांच्या परीनं त्या अर्थ काटात सांगण्याचा. मग असंच सुटलं प्रवचन, आणि घरी जात असताना एकानं दुसऱ्याची नवी चप्पल घातली. निघून जावं लागलं. नवी चप्पल घातल्यानंतर ज्याची चप्पल होती तो म्हणून लागला, ओ प्रवचनाला आलात म्हणे आणि माझी चप्पल तुम्ही घातली. तुम्ही असं आता प्रवचन ऐकलं काय सांगितलं प्रवचनामध्ये, माझा तुझं म्हणायचं नाही, मग चप्पल माझी वेगळी झाली. म्हणजे अशा अर्थ सुद्धा काढणारे असतात. म्हणून जे अर्थ आहे ते अर्थ काढावा, आणि माझं तुझं म्हणू नये. पण हा मी इतका निघतो का, सामान्य माणसाला हा मी काढणं सोपं नाही. 2 मित्र होते, आणि 2 मित्र होते. एक सामान्य परिस्थितीतला मित्र होता आणि एक चांगला. आता जो सामान्य परिस्थितीतला मित्र होता त्याचं लग्नच होईना. लग्नाचं किती अवघड झालं पोरांच्या आजकाल. पोरांच्या लग्नाचं खूप अवघड झालं पुरी मारल्यामुळं, मग त्याचं लग्नच होत नाही. आता काय करावं. मग त्या गरीब घरचा जो मित्र होता त्याच्या आईनं श्रीमंत घरच्या मित्राला सांगितलं, म्हणजे पोराचं लग्नच होईल नाही म्हणे, आता उद्या पाहुणे येणार आहे, त्याच्या अंगावर फाटका ड्रेस आहे, ड्रेस घ्यायला सुद्धा पैसे नव्हते त्याच्याकडे परिस्थिती. मग त्याचा ड्रेस आणला. जो श्रीमंत घरचा मुलगा होता त्याचा ड्रेस आणला, आणि त्या गरीब घरच्या नवरदेव होणाऱ्या मुलाला पसंती झाली. लग्न जमलं, आणि लग्न जमल्यानंतर
की गरीब घरचा जो मुलगा होता त्याला जास्त मित्र पण नाही. कुणी मैत्री ही चांगलीची करतं बघा, श्रीमंताची करतं, गरीबाला कुणी विचारत नाही जास्त. त्याला तेवढा एकच मित्र होता. त्याची आई म्हणाली, अरे लग्न आहे म्हणे आणि आता लग्नाला आपल्याला तिकडं जायचं, मुलीच्या इकडं लग्न आहे, तर ठरवाला होऊस का तूच. त्या मित्राला सांगितलं, ठरवाला होऊस ना तू, परंतु जाताना तुझा एक ड्रेस त्याला घालायला दे, कारण जाताना ड्रेसच नव्हता ना त्याला घालायला. मग त्याने एक ड्रेस नवीन घालायला दिला, पोट होता त्या ड्रेसमध्ये, असा ड्रेस घालायला दिला आणि करवाला म्हणून गेला. करवाला म्हणून गेल्यानंतर तिथं उतरले, सगळ्यांनी स्वागत केलं. पण दोघं सारखे दिसू लागले, एकाच वयाचे मित्र होते, दोघं सारखे दिसू लागले. लोकांनी विचारलं, तुमच्या दोन्हीमधला नवरा मुलगा कोणता आणि करवाला कोणता हे आम्हाला सांगितलं. तेव्हा जो दुसरा जो मुलगा होता ना तिसरीमध्ये घरचा, तो म्हणला, हा नवरा मुलगा म्हणला, मी करवाला म्हणला, पण ह्याच्या अंगावरचा ड्रेस आहे ना ती माझा आहे म्हणला. तिथं सांगायची गरज होती का, हा मी जात नाही, तो ड्रेस माझा आहे. नवरदेवाला राग आला ना, म्हणला तिथं तुझा ड्रेस घातला बाबा, फाटका ड्रेस घालला असं तरी बरं झालं असतं, तिथं माझी फजिती तरी झाली नसती. म्हणून परत ती म्हणला तुला राग आला का रे, आता नाही म्हणणार म्हणला, आता माझा ड्रेस म्हणणारच नाही. त्याच्यानंतर थोडं पुढे गेले, बैठकीत बसायचं, आंघोळ घालायची, त्यावेळेस दुसराच माणूस बोलवायला आला आणि त्याने सांगितलं, तुमच्यातला नवरा मुलगा कोणता म्हणजे. तिकडं बोलावले म्हणजे आता तुम्ही दोघं सारखे दिसता, नवरा मुलगा कोणता. नवरा नकोच बसला, नवरदेवजी होता तो. करवाला म्हणला, मी करवाला म्हणला, हा नवरा मुलगा, हा ड्रेस त्याचाच. आता हा ड्रेस त्याचाच म्हणण्याची आवश्यकता होती का, कारण ह्याला खोपायला होता ड्रेस माझा त्यानं घातला, हा मी जात नाही. त्यानं तिथं आवश्यकता नसताना सांगितलं हा ड्रेस त्याचाच. हा नवरदेव म्हणू लागला, अरे ड्रेस विषयी बोलायलाच पाहिजे होतं का तुला, निस्ता मी ही नवरदेवाने मी करवायला एवढं म्हणलं तरी भागलं असतं ना, ड्रेस विषयी बोलण्याची आवश्यकताच नव्हती की तुला. प्रार्थना होता मला ड्रेस. पुन्हा हळद लावण्यासाठी बोलवायला आले, पुन्हा आणखी विचारलं, तुमचा नवरा मुलगा कोणता आणि करवाला कोणता. तेव्हा तो करवाला काय म्हणला, मी करवाला आणि हा नवरा मुलगा, ड्रेस विषयी मी काहीच बोलणार नाही. आता सांगा, हा मी जातो का, मी जात नाही. आपण भजन गाऊ लागलो बघा, आणि तुम्ही सुंदर भजन गायलं, आणि मी बाहेरून आले ह्यांना खूप सुंदर भजन गायलं होतं, तिथे तुमचा सुंदर आवाज आहे, तुम्हाला काय वाटतं. हा मी जातो का, मी जात नाही. म्हणून हा मी जर घालविला तर आपण मुक्त होतो असं सांगितलं. या संसारामध्ये सुख दुःख तर असतंच, कारण हा संसार आहे. कभी खुशियों की धार, कभी आशाओं की धार, इसे कहते हैं संसार. या संसारामध्ये चढ उतार असतो, पण परमार्थाची वाट ही सोडायची नसते. जो भाव कमी जास्त होतो तो बाजार भाव असतो बघा. बाजार भाव कमी जास्त होतो म्हणे, धान्याचा कशाचाही असो, मंदी आणि तेजी येते. ईश्वराचा भाव मात्र कमी जास्त होतो, तो बाजारच भाव. ज्याचा भाव कोणत्याही परिस्थितीमध्ये तोडिता मोडिता सोलिता पिडिता अग्नीने जाळीता चवी नसो, त्यावेळेस किती जरी त्रास झाला तरी आपल्या अंतःकरणाचा भाव ईश्वराचा कमी होत नाही, तोच खरा भाव असतो. दुसरा संसारामध्ये सुख दुःख जे येतात ते आपल्याच कर्माचं फळ असतं. उन्हाळ्यामध्ये बघा तुम्ही जमिनीमध्ये काहीच दिसत नाही, पाऊस पडला की कुठं बुवर उगवते तर कुठं बाबळ, कुठं जांभळ, कशामुळं बीजाचं. सगळीकडे पाऊस ऊन वारा तर सारखंच पडलेलं आहे, परंतु ही बीजाचा परिणाम आहे. आपल्याला जीवनामध्ये सुख दुःख प्राप्त होतं ते बीजाचा परिणाम. हे तर शेतकरी, त्या शेतकऱ्यानं दोघा भावाच्या वाटण्या झाल्या, एक विहीर, 4 दिवस ह्यानं पाणी द्यायचं, 4 दिवस त्यांना पाणी द्यायचं. एकाने मिरच्या लावल्या आणि एकानं पाणी दिलं, खुरपीला सगळं दिलं. आता सांगा मिरच्या लावणाऱ्याला काय मिळालं, मिरच्या पदरात पेटतील ना त्याच्यात. आणि ज्यानं ऊस लावला त्याला ऊस, जेव्हा मोठा झाला तेव्हा मिरच्या लावणाऱ्याला वाटू लागलं, देवा त्याच्या शेतामध्ये गोड ऊस, माझ्यात म्हणजे आपापसा देवाला देवा काहीच करत त्याला किती शिकवण, मला काहीच नाही. मी किती दिवसभर तुझं देवदेव करते, सगळं करते, भजन करते, प्रवचन करते, सगळं, पण मला दुःख का. तरी आपल्या आपल्या कर्माचं फळ असतं आणि ते कर्माचं फळ कुणालाच चुकलेलं आहे. विष्णू परमात्म्याला सुद्धा ते कर्माचं फळ भोगावं लागलेलं आहे.
जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा निज धामाला गेले तेव्हा सौराष्ट्र सोमनाथ तुम्ही बघितलं असेल तर तिथं श्रीकृष्ण परमात्मा निज धामाला गेलेलं मंदिर आहे. अंगठ्याला लागलेला बाळ निज धामाला गेले तेव्हा त्यांच्या अंगठ्याला बाण लागलेला आहे. ती अंगठ्याला लागलेला बाण एका पारधीनं मारलेला आहे. पण त्यानं अंजानपणानं मारलेला आहे तो बाण. अंजानपणानं त्याला काय वाटलं हारी नाही. ते एका पायावर दुसरा पाय घेऊन पिंपळाच्या झाडाखाली बसलेले होते आणि तळपाय हरणासारखा. बाण सोडताना उशीर जर केला तर शिकार पळून जाते. तात्काळ बाण सोडावा लागतो. म्हणून बाण सोडलेला आहे. बाण अंगठ्याला लागलेला आहे. तो जवळ आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं ह्या देवाला बाण लागलाय माझ्याकडून. हा केवढा मोठा गुन्हा झाला. ती खूप रडू लागला, गयावया करू लागला. कृष्ण परमात्म्याला सांगितलं मला मारून टाका, मला शिक्षा द्या. तेव्हा कृष्णाने सांगितलं अरे तुझ्या बाणाची वाट बघतच मी इथं बसलो होतो. तेव्हा तू वाली होतास तेव्हा तुला मी बाण विनाकारण मारला होता. वाली असताना पहिल्या जन्मी राम अवतारामध्ये सुग्रीवाची पत्नी वालीनं पळवली होती म्हणून ईश्वराने वालीला बाण मारला. पण वालीनं देवाचा काहीच गुन्हा केला नाही. मी तुला बाण मारला होता ते कर्म फेडण्यासाठी तुझ्या बाणाची वाट बघत बसलो होतो. तुझा बाण माझ्या तळपायाला लागला आणि कर्म फेडलं. आता मी माझ्या निज धामाला जातो आणि तुलाही माझ्या धामाची प्राप्ती करू. म्हणून आपलं कर्म आपण जे येईल ते आपण भोगायचे. ईश्वराला तेव्हा तुझं काय केलं होतं तू मला इतकं दुःख दिलं असं कारण आपणच पेरलेलं आपल्याला भोगावं लागतं. रविले ते वरी आले निश्चित फळ प्राप्त झाले. रवठ आणि मुद्र तुझ्यासारखी आम्ही आपलंच पेरलेलं आहे. आपणच उगवत येते आणि ते आपण भोगतो. म्हणून आपल्याला जे येते ते आपण भोगायचं आणि ईश्वरावरचा भाव कमी होऊ द्यायचा नाही. मी परमनुष्य पारायण खूप सुंदर करता बघा. सगळे वाचता आमच्याकडे तसं नाही. दोघीच वाचतात शेवट वाचायला लागले व्यासपीठावर बसलेले दोघी वाचतात बस दुसरं कोणी नाही. पण ह्याच्यामुळे प्रगती होते. आता आपल्याला वाचायचं म्हणून तयारी करताना माणूस तशी तर अजून एक करायची. प्रत्येकीला थोडं थोडं बोलायचं. एका वहीची तयारी करायची. एका वहीची आपला नंबर आला ती बरोबर त्याची घरी अभ्यास कर. काही ना काय बोलायचं जसं येईल तसं बोलायचं. आपण मैत्रिणीला बोलतो तिथं तरी कोण आहे दुसरं मैत्रिणीचं चुकला तर चुकलं कोणी मारणार आहे का. आता मी कशी बी बोलायले काय झालं. म्हणून जसं पारायणामध्ये तुम्ही दोघी वाचता तसंच दोन दोन शब्द सुद्धा बोलायचे. म्हणजे आपल्याला ती ववीवर लक्ष जाईल आपलं आणि ती ववी अनुभव. आणि ही ग्रंथ जर आपल्याला कळायचा असेल नुसतं ग्रंथ वाचून तो ग्रंथ कळत नाही. नदी आहे हो आपल्या गावाला पण पाणी नाही उपयोग आहे का. मोठा आंबा लावलाय त्याला फळ नाही उपयोग आहे का. ज्योती तेल आहे सगळं टाकायचं ज्योतीच लावली उपयोग नाही. तसं ह्या ग्रंथाचा थोडा तरी अर्थ कळाल्याशिवाय आपल्याला ती जीवनात उतरल्याशिवाय त्याचा उपयोग होत नाही. म्हणून माऊलीने ही एक ववीचा अर्थ मी तुमच्या पुढे मांडला. तुम्ही सकाळपासून आलेले आहात. तुम्हाला बळजुबीनं धरून अमृत पाजायचंय त्याला जायचं असं तरी नाही. अमृत पिल्यानंतर कसंही प्या अमृत होतं बघा तुम्ही. मग ती बळजुबीनं प्या नाहीतर आई धरून धरून पाजते दूध लहानपणी तर प्यायचं नसतं. तर तसं साधू संत सुद्धा आपल्याला कसे उपदेश करतात आणि साधू संतांच्या आपण संपर्कात येतो. त्या संपर्कात येण्यामुळं खूप मोठा परिणाम नाही घडला. साधू सर्व दुरावं लावून मारतात. घरी अभ्यास करून कुणालाच प्राप्ती होत नाही. साधूच्या संगतीत आल्यानंतरच प्राप्ती होत असते. इथं आल्यानंतर बघा तुम्हाला दिसत नाही. आपल्याला वरून सगळे सारखे दिसतात पण बरेच लोक साधक असतात त्याच्यामध्ये. आता इथं मी बसून सांगायले म्हणून मलाच कळत आहे असं नाही. माझ्या एक तुम्हाला सुद्धा कळतं. फक्त तुम्हाला सांगता येत नाही एवढा फरक आहे. नाही तर सगळ्यांनाच कळतं ते. म्हणून इथं साधक बरेच असतात आणि त्याचाही अखंड नाम धारक असतात. वरून सारखे दिसतात आणि त्यांच्या नामाचे जे वलय झालेले असतात ते सुदर्शनासाठी त्याच्या पोटाने फिरत असतात. त्याचा परिणाम शेजारच्यावर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आता फुल आहे बघा तुम्ही लावलं मोगऱ्याचं फुल तुम्हाला एकटीला वास येतो का. दुसऱ्याला सुद्धा परिणाम होतो ना. म्हणून जे साधक असतात त्याचा परिणाम शेजारीवर सुद्धा होत असतो. म्हणून साधू संगात यावं. आणि तुम्ही मेळ्यात येतात. तुम्हाला सांगण्याची गरज नाही. परळीसारख्या क्षेत्रामध्ये तुम्ही राहता. पुण्यवंत तुम्ही इथले लोक. म्हणून थोडे माझे शब्द म्हणून माऊलींनी जी सांगितलं या ग्रंथामध्ये ते तुमच्या ओटीत टाकण्याचं काम मी केलं. ही प्रवचन
प्रवचनकार कीर्तनकार जे असतात ना ती काहीच करत नाहीत बघा. आता धान्य विकणारा कोण असतो? गहू विकले, आता तुम्ही गहू विकले समजा पोतभर, ह्याला घ्यायचे माप द्यायला असतो. तुम्ही देत नाही ते देत नाही, तसं माऊलीने त्याच्यामध्ये भरलंय, तुम्ही घेणार आहे फक्त त्याच्यातलं उचलून तुमच्या पगार टाकायचं. एवढंच काम करायचं प्रवचनकार कीर्तनकाराला. तेवढं मी इथं. आणि दुसरा दिवस आहे आणि ते काम ईश्वरानं माझ्याकडून करून दिलेलं आहे. मी माझं भाग्य समजते की सारख्या क्षेत्रामध्ये तुमच्यासारख्या भक्ताच्या पुढे मला 4 शब्द बोलण्याची संधी प्राप्त झाली. एवढे बोलून मी माझ्या शब्दाला विराम.